आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. अतिशय महत्त्वाच्या 15 हेल्थ टिप्स पाहणार आहोत. सर्दी झाली किंवा छातीमध्ये कफ जमा झाला असेल तर रात्री झोपताना पायाच्या तळव्यांना विक्स लावून झोपावे, आराम मिळतो. रात्रीच्या वेळी मेथीची दाणे पाण्यामध्ये भिजवून ठेवावे. सकाळी त्याची पेस्ट करून थोड्याशा कच्च्या दुधामध्ये मिसळून ती चेहऱ्यावर लावावी. यामुळे चेहऱ्यावरची त्वचा टाईट होते व चेहऱ्याला ग्लो येतो. ज्या स्त्रिया रात्री झोपताना बदाम तेलाने चेहऱ्याची मालिश करतात त्यांचा चेहरा नेहमी चमकदार दिसतो व चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही. केळ खाऊन झाल्यावर त्याचे साल कधीही फेकू नका. या साल्याने आपल्या चेहऱ्याला मसाज करा. चेहऱ्यावर फ्रूट फेशियल सारखा ग्लो येतो. घसा दुखणे, खवखवणे, आग होणे, सुजणे, इन्फेक्शन यावर सोपे घरगुती उपाय. 1 पेलाभर पाण्यात 3-4 कडुलिंबाची पाने उकळून थंड करून त्यात 1 चमचा भरून मध मिसळावे. या पाण्याने गुळण्या कराव्यात. लगेच आराम मिळतो. लसूण खाल्ल्यास घशाला आराम मिळतो कारण यात प्रतिजैविक आहे. मेथीची दाणे पाण्यात उकळून थंड करून प्यावे. यामध्ये 1 चमचा मध घ्या. घशाची खवखव बंद होईल. थोडासा ओवा किंवा ओव्याचा काढा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते व पचन व्यवस्थित होते. जेवणानंतर नियमित संत्री खाल्ल्यास पोटाचा जडपणा, अपचन, गॅस यापासून मुक्तता मिळते. रोज रात्री झोपताना 1 चमचा तीळ चावून वर गरम पाणी पिण्यास देणे. यामुळे अंथरुणात लघवी होत नाही. केसांची जर लांबी वाढवायची असेल तर केस धुवायच्या आधी खोबरेल तेलाने मालिश करूनच केस धुवावेत. नाहीतर तसेच कोरडे केस धुतल्याने केस कोरडे होतात आणि जास्त गळू लागतात. पातळ ताकामध्ये चिमूटभर सोडा टाकून घेतल्याने लघवीमध्ये होणारी जळजळ दूर होते. खोकला आणि सर्दी झाल्यावर 1 मूठ फुटाणे आणि 2 लसणाच्या पाकळ्या खाव्यात. आराम पडेल. आल्याचे पाणी पिल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी जळते आणि पोट सपाट होते. चेहऱ्यावरचे फोड, वांगाचे डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी साळीच्या लाह्या खा.